आरसीबीच्या सत्कार सोहळ्यापूर्वी बंगळुरू दुर्घटना चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू तर 33हून अधिक जखमी। गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर चेंगराचेंगरी। कर्नाटक विधान भवन परिसरात आरसीबीच्या खेळाडूंचा सत्कार। एकीकडे चाहत्यांचा मृत्यू तर दुसरीकडे विजयाचा जल्लोष। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार। आरसीबीच्या सेलिब्रेशनसाठी अख्खं बंगळुरू हाऊसफुल। चेंगराचेंगरीच्या घटनास्थळी चपलांचा खच। काही जण झाडावर तर काही स्टेडियमच्या भिंतीवर आणि बसवर चढले। बंगळुरूतील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबद्दल आम्हाला दुःख, प्रत्येकाची सुरक्षितता आणि कल्याण आमच्यासाठी महत्त्वाचं। मृतांच्या कुटुंबांप्रती आमचा संवेदना। आरसीबीकडून अधिकृत निवेदन जारी। स्टेडियमची क्षमता 35,000ची होती, मात्र 2 ते 3 लाख लोक आल्यानं चेंगराचेंगरी। गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यानं पोलिसांना सांभाळायला जमलं नाही। बंगळुरू आरसीबीचे चाहते मृत्यू प्रकरणी कर्नाटक सरकारची दिलगिरी। मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत तर जखमींना मोफत उपचार देणार कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची माहिती। बंगळुरू येथील दुर्घटना अत्यंत दुःखद। जखमींना लवकरात लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करतो। पंतप्रधान मोदींचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून शोक व्यक्त। शिंदेंच्या मंत्र्यांकडून अजितदादांच्या तक्रारीचा सिलसिला कायम। विकास कामासाठी निधी मिळत नसल्याची शिंदेंकडे खतखत तर निधी मंजुरीवर माझ्यासह मुख्यमंत्री फडणवीसांचीही स्वाक्षरी। मग एकट्या माझ्यावरच का? अजित पवारांचं मत। ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 खासदार शिंदेंच्या संपर्कात। संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता। सूत्रांची माहिती तर आउट गोईंग थांबवण्यासाठी ठाकरेंकडून प्रयत्न सुरू। बडगुजर म्हणजे नाशिकची शिवसेना नाही, अहंकारामुळे अधपतनाची सुरुवात होते। कट्टर समर्थक बडगुजरांच्या हकालपट्टीनंतर संजय राऊतांचे खडेबोल। लग्न सोहळ्यात गिरीश महाजनांसोबत फोटो काढल्यामुळे राऊतांचा मेसेज। पक्ष जमीनदोस्त करण्याची भाषा करणाऱ्यांसोबत फोटो काढता असं राऊत म्हणाले, मात्र त्यावेळी स्टेजवर अरविंद सावंतही होते। बडगुजरांचं स्पष्टीकरण। हिंदी सक्ती नसल्याचा अध्यादेश अजून का नाही? राज ठाकरेंचं शिक्षण मंत्री दादा भुसेंना खरमरीत पत्र। हिंदीची पुस्तकं छापण्यावरून दिला निर्वाणीचा इशारा। आरोपी निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल असतानाही शस्त्र परवाना गुन्ह्याची माहिती पोलिसांनी गृह विभागापासून लपवली। तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटलांसमोर झालेल्या सुनावणीत परवाना देण्यास मान्यता। लाडक्या बहिणीच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात। महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरेंची माहिती। 1 ऑक्टोबर 2026 आणि 1 मार्च 2027 मध्ये 2 टप्प्यात जनगणनेसह जातनिहाय जनगणना होणार। 2026 मध्ये लडाख, जम्मू काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंड या राज्यामध्ये प्रथम टप्पा पार पडणार।